आमोस संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हाबरोबर असेल. वाईटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा. परमेश्वर सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील. तुमच्या उत्सवाचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ मानितो. तुमच्या पवित्र मेळ्यांचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम व अनार्पणे अर्पिली तरी त्यांत मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूंच्या शांत्यार्पणांकडे मी ढुंकून पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट मजपासून दूर न्या. तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशांत गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अक्राळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिढावयास येथे आला आहेस काय? तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुक्करांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की, तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुक्करांच्या कळपांत आम्हाला पाठवून दे. त्याने त्यांस म्हटले, जा. मग ती निघून डुक्करांत शिरली आणि पहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रांत धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरांत जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टी सकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.